नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला सुरुवात आज किचनमधून केली. तर आता दीदी डबा बनवत होते. म्हणजे आज काय कुठली रेसिपी घेतली नाही, फक्त काय बनवते आणि म्हटली सुरुवात करायची तर इथून करा. कारण आज आता आपलं ते छोटं पिल्लू जाणार आहे, तर म्हटलं इथं दीदीचा डबा बनवून ठेवा, मग त्यांच्याकडे जरा जावा. ते चाललेत आज. आता साहेब आणि बाजूचे भाऊ आहेत ते चाललेत एअरपोर्टला सोडायला. साहेब गाडी आणायला गेलेत. पार्किंगमध्ये गाडी असते तिकडे, जिकडे जिमला जातो तिकडं पार्किंग आहे. तर तिकडेच मग महिन्याला आपलं देऊन असं पार्किंगला लावलेली असते गाडी. आता काय बनवलं ते दाखवते. हे बघा, आजकाल अजिबात भाजी चपाती नको. 2 दिवस झाले की साबुदाणे दे, साबुदाणेच लागतात. आता ही चांगली मिरची कापून बटाटा, एक मोठा बटाटा घातला, तिला बटाटा खूप आवडतो. हे बघा, असे साबुदाणे बनवले. आणि यशचा पण उपवास आहे. इथे सफरचंद कापून ठेवले आहे. यशला उपवास आहे, तर अर्धे त्याला नंतर बनवते ना. इतक्या लवकर बनवलं तर थंड होऊन जातील. हे असे झालेत साबुदाणे बनवून. भाजी चपातीचं काही टेन्शन नव्हतं. आता आम्ही दोघंच आहे, नंतर बघू मग आम्हाला काय बनवणं होतं आहे. हे बघा, तुम्हाला खूप वेळा दाखवली साबुदाण्याची रेसिपी म्हणून आता घेतली नाही. पण हे बघा, साबुदाणा किती छान होतं, एकदम मोकळा बघा. आणि एक एक साबुदाणा, आणि एवढा मऊ येत ना खायला. ते बहिणीलाच पुन्हा सांगणार एक कट्टा घेऊन ठेव. 1500 रुपयाला 30 किलोचा कट्टा भेटतो. तर भारी एकदम, खायलाच खूप छान आहे साबुदाणे. कंटाळा नाही येणार कोणाला खायला. आता फक्त दीदीचा डबा झाला आहे, अजून देवपूजा वगैरे काहीच झाली नाही. इकडचं पारस वगैरे काढून घेतलंय सगळं, फक्त वर करून घेतलंय. काकी आलेत. काकी काय घेऊन आले? काकी बघा काय काय घेऊन आले सकाळी. हे बघा, बाजूच्या ताई मेथीचे पराठे घेऊन आले. दीदीला खूप आवडतात. एवढे मेथीचे पराठे घेऊन आलेत बघा, खूप आवडतात त्यांच्या हातचे ना. मी मागे बनवलेले बघा, तसे बनवले त्यांनी, छान आहे. दीदीला थोडेसे आता नाश्त्याला देणार. डबा भरून ठेवला आहे. असा डबा हवेशीर थोडासा थंड होऊ द्यावा लागतो, नाहीतर बॅगेमध्ये तिला ना गरम गरम लागतं. तुम्ही असा हवा बघा खूप चालली, खूप हवा चालली मस्तपैकी. आज एकच जास्वंदाचं फुल अजून तोडलं नाही आहे मी. तर आपलं तो छोटो आहेत पिल्लू, ते चाललेत आता इथून आज. म्हणजे इथून आज चाललेत दिल्लीला. त्याची दिल्लीला ट्रान्सफर झाली. त्याचे मम्मी पप्पा आणि तो चालला आहे तिकडे. पण आता 15 दिवसाचं जॉईनिंग आहे तिला. 30 तारखेला तिकडे जॉईनिंग आहे. आणि त्यानंतर सामान वगैरे पुन्हा घ्यायला इकडे येणार आहे. पण पहिलं जॉईन होण्यासाठी तिकडे बोलवतात अगोदर. ती चांगल्या बँकेत कामाला आहे. आपण नाव नाही घेऊ शकत, पण चांगल्या एकदम मोठ्या बँकेत कामाला आहे तिकडे ती. तर ट्रान्सफर तिकडे झाली तिची. आता ती बँक मॅनेजर झाली. छान 3 परीक्षा वगैरे दिलेल्या. तर आता चालले. आता साहेब गेले खाली. आता बघू यांचं आवरलं आहे का नाही, जाऊन बघते. सेम सेम झाले, सेम सेम. जय बाप्पा करा, जय बाप्पा. हे बघा निघाले ते. लगेच पुसायचं, लगेच पुसायचं. बरोबर, जाऊ दे पुसायचं. इकडे बघ, इकडे बघ, इथं बघ, इकडे बघ. तुम्ही कुठे चालले आता पोरी? कुठे चालले? दिल्लीला. हा रोहिणी, व्हिडिओमध्ये सांगितलंय तू चाललीत बाई. बाय बाय. ये बघा निघालीत. अरे हाऊस आहे जीवाला. पोरी कशी जाणार आहे तुम्ही? तुम्ही कशाने जाणार आहे? चला येऊ का मग? हां पोरी बाय बाय, बाय बाय. ए आजी काकीला सांगा कुठे चालले तुम्ही? बघितलं कसलं पोर. एवढे सगळे जमा झाले पिल्लू सोडायला. पण पिल्लू येणार. अगं रडतो तो, रडतोय दीदी, रडतोय. हा तर जायची काय झाली ना. हा जाऊ दे, येणार आहे ना परत. कशाला तक करते एवढी. बाय बाय पोरी, बाय बाय. सचिन बाबा बाजूला, सचिन बाबा बाजूला, बाजूला. ए पोरी बाय बाय. इकडं बघ, इकडं बघ. राणी बाय बाय. बघा ना, त्याला खुशी झाली लई. तर आता छोटो आपला तो पिल्लू पण गेलं, दीदी गेली. आज दीदीला गाडी घेऊन जायला सांगितलं पप्पाने, कारण ते साहेब गेले यांना सोडायला एअरपोर्टला. आपल्यापासून अर्धा तास लांब आहेत एअरपोर्ट, सांताक्रूजला. तर ते गेलेत एअरपोर्टला. मग आता ते यायला जायला थोडा वेळ लागेल. दीदीला बोलली तू गाडी घेऊन जा. दीदीची गाडी घरीच असते, ती काही नेत नाही, घाबरती. ट्रॉफिक वगैरे असतं काय असं, ती घाबरती गाडी चालवायला. पण आज बोलली घेऊन जाते. तर गेली. आणि माझी देवपूजा वगैरे झाली, नाश्ता झाला, सगळं झालं. देवपूजा दाखवते. देवपूजा आपली रोजची तेच, फक्त एक जास्वंदाचं फूल आलं ते गणपती बाप्पाला व्हायले. दूध साखरेचा नैवेद्य. आज स्वामींना आज नाही अभिषेक केला. याचा व्हिडिओचा याचा वाढदिवस होता, त्या दिवशी व्हिडिओ घेतला. त्यानंतर मी काल अजिबात नाही एक सुद्धा शूट केलं नाही कसलं काही.
काल जरा थोडासा आराम केला, थोडेसे बाकीचे एक्स्ट्रा कामं होते ते मग कुठलंच काही शूट घेतलं नाही. आज म्हटले थोडंफार तरी काहीतरी घ्यावं आता ताईंना दाखवायला. आराम वगैरे झाला की थोडंसं बरं वाटतं. मग मला आपल्या एका ताईची कमेंट आली, ते ताईन मी व्हॉट्सअपला पण बोलते, ती हातात कमी बांगड्या होत्या, तर त्या ताईने कमेंट केली बघा, बोलती वाटतच नाही आई तुझे हात आहेत हे बांगड्या कमी आहेत म्हणून असं वाटत नाही आईचे हात आहेत म्हणून, तुझे भरलेले हात बघायला आवडतात. तर ठीक आहे, परत थोड्या दिवसांनी घालणारे काहीतरी कारणाने काढल्यात ते सांगेल, अजून वेळ आहे त्या कारणाला म्हणून मी सांगितलं नाही. तर चला ठीक आहे, असू द्या. किती प्रेम आहेत बघा. छान वाटलं असंही काहीतरी इतका विचार करतात आपला. आता चला काय बनवायचं आहे अजिबात ठरलेलं नाही आहे, कारण आता याचा उपवास आहे, दीदीचा डबा गेला आहेत म्हटल्यावर आता काय बनवायचं मोठा प्रश्न आहे. भाज्या तर 2-3 आहे, पण बनवू काय असं चाललं आहे. बघू आता जे काय बनेल त्याची रेसिपी घेते. पहिले कपडे वगैरे सुकायला घालते. छान ऊन पडले आज, मस्त असं ऊन पडलं आहे. आता काय बनवते बघूया, ते दाखवते. चला तर आता तिकडचं आवरून आलेत. आता मशीन बघितली तर अजून 20-25 मिनटं मशीन आहे, 1.5 तासावर लावलेली, 1 तास 21 मिनटावर लावलेली, म्हणून अजून 20-25 मिनिट बाकी. म्हटले कपडे टाकायला वेळ आहे, तोपर्यंत इथं काय काय कामं केले ते दाखवते तुम्हाला. हे बघा इथे ज्वारीचं दळून आणलं आहे, तर हे पीठ चाळून ठेवलं. पहिलं हे चाळून ठेवलं ना, बरोबर हाच डबा इथे वरती कपाटात बसतो पण, आणि मापाला पण बरोबर आहे मला. आणि हे मी ठेवलं आहे कोळीत पीठ चाळून, जे कोळीला हुलगे असतात. गावी कोण गावी नाही, गावी तर कोळीतच बोलतात, पण मुंबईमध्ये हुलगे बोलतात, जे लाल कलरचे असतात. तुम्हाला दाखवते मी. हे बघा ताईंनो, हे हुलगे असतात. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतेत मी, ज्यांना माहीत आहे तर माहीतच असणार. हे हुलगे असतात, याला कोळीत म्हणतात. आमच्याकडे गावाला प्रॉपर कोळीतच म्हणतात. कोळीत जे कोळीदाची जी पिठी बनवतात हे कोळीत, याला कोण हुलगे बोलतं कोण आणि काय बोलत असे मला माहिती नाही, पण आमच्याकडे कोळीत म्हणतात म्हणून कोळीतच सांगते. तर चला हे बघा, हे दळून आणलेले मी, याचं पीठ तयार करून आणलं आहे. आणि हे दीदीला मी पुन्हा मखाना भाजून ठेवला आहे, तेल मसाला घालून थोडासा असं पॅक डब्यात ठेवला तर नरम पडत नाही. तर आता ठीक आहे, हे दाखवले हुलगे मी तुम्हाला, आणि हे हुलग्याचं पीठ जे कुळदाचं पीठ. ठीक आहे चला असू द्या. आता शेंगदाणा कूट मी करून ठेवला आहे बघा, डबाभर शेंगदाणा कूट पण करून ठेवला. यशला वाटलेले शेंगदाणे मिरची चालत नाही, मग त्याला कापून साबुदाणे बनवावे लागतात. मी असा बारीक शेंगदाणा कूट करून घेतला आहे. हा साबुदाण्याला लागणार आहे, पण मिक्सरचं भांडं खराब होणे अगोदरच पहिलं सुकं होतं तरी करून घेतलं आहे बघा. आता हे जे मला शेंगोळे बनवायचे आहेत, आता मी तुम्हाला 2 वेळाची रेसिपी दिलेली आहे, पण आता छान असं पावसाचं थोडंसं वातावरण आहे. आणि आता याच्यासाठी काय काय घेतलं बघा, मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली, खूप सारा असा लसूण घेतला बघा, वाटीभर तरी लसूण आहे, मिरची घेतली हिरवी मिरची, 2 चमचे भरून जिरं घेतले, आणि 1 मूठभर शेंगदाणे घेतले. यासाठी कच्चे घेतले तरी चालते, पण माझ्याकडे कच्चे नाही आहे, भाजलेलेच असतात सगळे. आता हे सगळं मी असं पाणी टाकून बारीक करून घेणार आहे, मिक्सरला बारीक करून घेते. हे बघा अशी चटणी वाटून घेतली, जे मला शेंगोळ्यामध्ये टाकायचे आहेत. याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ टाकतात बरेच जण, पण मी नाही टाकत, मला आवडत नाही ते. मला फक्त असा ओरिजिनल जो कुळदाचा फ्लेवर आहे तोच पाहिजे असतोय, म्हणून मी टाकत नाही. आता यातून एकदम थोडीशी चटणी ना अशी ठेवायची आपल्याला तेलात फोडणी घालायला. ही तेलात फोडणी घातली ना खूप चांगली लागते. मी अगोदर पण दाखवलेले आहे, पण आता पुन्हा कोणी नवीन ताई बघत असेल म्हणून 1 चमचा भरून इथं मीठ घेतले, भरून घेतलाय. बाकीचं नंतर फोडणीत पण घालणार आहे. गव्हाचं पीठ काय टाकतात तर कुळदाच्या पिठामध्ये असं खूप जीव नसतो, चिकटपणा नसतो, ते चिकटपणासाठी टाकतात, पण मला आवडत नाही. थोडंसं भिजू दिलं की चांगलं होतं, मुरलं 10-5 मिनटं की. आता या चटणीमध्ये बऱ्यापैकी मिक्स झालं आहे असं हे, तर थोडंसं पाणी घ्यायचं आहे. थोडं पाणी घेऊन असा जरा घट्टसर गोळा करायचा, एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही. घट्ट केली तरी ते शेंगोळे असे जेव्हा आपण शिजवतो असे पटकन शिजत नाही, ते असाच थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही बघा, असं मळून ठेवलंय. ते जरा वेळासाठी झाकून ठेवते, थोडं भिजू देते, आणि तोपर्यंत साबुदाणा बनवायला.
आता इथे बघा साबुदाणे काढून घेतले आणि कुकरमध्ये पाणी ठेवले गरम होईल. तोपर्यंत पीठ पण भिजतंय. आता जरा पाणी गरम होईपर्यंत पीठ भिजतंय. कढई ठेवली आहे, कढईत पाणी ओतून घेणार आहे. पण पहिलं आता टाकायचे मला कपडे. हे पाणी बारीक गॅसवर ठेवले गरम होईपर्यंत मी कपडे सुकायला घालून येते. आणि ह्या फोनचं झालंय स्टोरेज फुल. आता हा फोन मी किती क्लीन करते पण क्लीनअपच होईना, त्याचं डिलीटच होईना. तर आता याला ठेवलंय जुन्या फोनमध्ये. पुन्हा मी आता हे घेते, आपलं शूट घेते. आता आले तिकडे मी कपडे टाकायला. हे बघा तुम्हाला दाखवते, आपल्या आळूची पानं केवढे मोठे मोठे झालेत. आता हे 1-2 दिवसात मी तोडून घेणार आहे. अजून पावसाने चांगले छान झाले. अजून 1-2 दिवसामध्ये थोडेसे अजून मोठे होतील. आणि इकडे पण बघा हे असे ते साईडला जसे जाळे तसे जाळे लावून घेतलेले आहे. का तर जेव्हा एसी नसती लावायची यशला तेव्हा अशी ही विंडो हे लावतो तो जाळी, म्हणजे हवा होती. आणि बाहेरचं वातावरण खूप दिवसांनी दाखवते तुम्हाला छान असं मस्त. कपडे टाकायला घेऊन आले टप इथं कपड्यांचा. आता पाणी बघा गरम झाले, बारीक गॅस ठेवून गेले होते. आता इथे जी कढई त्यामध्ये पाणी ओतून घेते. हे बघा हा नवीन फोन, याचं स्टोरेज फुल झालंय. आता साईडला ठेवलाय. कुकर गरम झाला, आता गरम झाला. आता इथे तेल घालते चांगलं. आता बाकी दुसरी कुठली फोडणी नाही द्यायची, कारण हे जे वाटले त्याचीच फोडणी आहे. अर्धी चटणी मी पिठामध्ये घातलेली पीठ भिजवायला, आणि आता अर्धी ठेवली ही तेलात घालणार आहे. ते तेलात घातल्यावर याचं छान अशी वेगळी चव येते आणि वरती तरी पण खूप सुंदर दिसते. परतली त्यामध्ये मिक्सरचं भांडं घेऊन पाणी घालते. हे फोडणीमध्ये पुन्हा 1 चमचाभर मीठ घालायचे अंदाजाने. तिकडे 1 चमचा टाकला, इथे 1 चमचाभर. हे आता गॅस बारीक करते आणि शेंगोळे बनवायला घेते याचे. कोणाला असं हिरवं नसेल बनवायचं, लाल पाहिजे असेल तर बघा ही लाल चटणी जी सासूबाईने मला गावावरून वाटून दिलेली आहे. तर हिच्यामध्ये काय सुक्या लाल मिरच्या, लसूण, जिरं आणि शेंगदाणे नका टाकू. जर अशी तुम्हाला नसेल पाहिजे तर. मला आवडतात म्हणून थोडे शेंगदाणे घालते आणि कोथिंबीर वगैरे तुमच्याप्रमाणे. पण लाल जर पाहिजे असेल तर मग शेंगदाणे आणि कोथिंबीर नका घालू. कोथिंबीर थोडीशी टाका. याने लसूण, मिरची आणि जिरे खूप छान सुगंध येऊन जातो याचा. पण मला हिरवं आवडतं म्हणून मी असं बनवते. आता बघा या फोडणीला उकळी येते तोपर्यंत आता इथे मी पोळपट घेतलाय. पोळपटाला थोडंसं तेल लावायचंय. मी बारीकच गॅस ठेवलाय कारण अजून शेंगोळे बनवायचे आहेत म्हणून. आता थोडंसं तेल लावून हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं. जरा जास्त काही खूप ताकद लावून मळायची गरज नसते या पिठाला. हे असं एवढं बाजूला ठेवणार आहे. हे नंतर मिक्स करायचं असतं म्हणून ही बाजूला ठेवते. थोडंसं तेल लावून असे ना हातावर पण वळतात बघा असे पटापट. पण मला येत नाही, ते तुटतात मध्ये मध्ये. असे सासूबाई वगैरे समजा हातावर, माझी आई पण तर पूर्ण हातावर करायचे. असे हातावर असे होतात. पण मी यात वेळ नाही घालवत, पटापट असे हे बघा असे माझ्याकडून लवकर होतात. सगळे असे मी शेंगोळे बनवून घेते आणि नंतर दाखवते मग तुम्हाला. बघा आता इकडे पाणी पण चांगलं उकळलं. हे जे उकळी ठेवलेलं आदन म्हणतात गावी, आदन ठेवलं म्हणतात. आदनाला उकळी आली चांगली आणि सगळे शेंगोळे पण माझे असे वळून झालेत बघा. जाड पातळ जशी वाटेल तसे करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. बरेच जण असे करतात बघा, मी खूप बघितलेले व्हिडिओमध्ये. तर असे करतात, पण आमच्याकडे असं करतच नाही अजिबात. असा शेप नाही देते, सरळचे सरळ पाहिजे असतात. तर आता इथे चांगले हे उकळलेत बघा. यामध्ये थोडे थोडे असे टाकून घ्यायचे. उकळतं पाणी पाहिजे. असे सोडून द्यायचे सगळे. गावी हा प्रकार पावसाळ्यामध्ये इतका, उडदाचं घुटं, शेंगोळे वगैरे, भजी बनवते, आमटी बनवतो काळ्या मसाल्याची, ती पावसाळ्या दिवसामध्ये हे खूप प्रकार चालतात. आणि म्हणून मी असं साहेबांना जे आवडतं ना ते असं बनवून देते. त्यांना आवडतं असे गावचे प्रकार. आता यामध्ये लगेच आहे ना बोलताना घालायचंच नाहीये. याला थोडी चांगली उकळी येऊ द्यायची, कारण हे टाकल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर कमी झाले आता, एकदम थंड झालंय. याला उकळी येऊ देते. नंतर मग याने थोडंसं असं हलवून द्यायचं, झाकण लावायचं, पण जरा उकळू देत.
चांगलं उकळलेत बघा. फक्त थोडंसं उलट नाही तर अंड्याने असं इकडनं जरासं हे करून द्यायचं म्हणजे तुटत नाही बघा. उकळीमध्ये चांगले असे थोडेसे निब्बर झाले ते आता. नाही तर एकदम लगेच आपण उलताना घातलं तर तुकडे पडतात. आता काही प्रॉब्लेम नाहीये. आता मी पाणी कमीच ठेवलेलं आहे. जे गरम पाणी आहे ते मी तांब्यात ओतून घेतलंय कढईतलं. आता इथे कुकरच्या शिट्टीला थोडंसं तेल लावून घेते बघा. का तर हे शेंगदाण्याचा भाग आहेत म्हणून वरती येणार ते. आता थोडासा मिडियम गॅस ठेवायचा आहे. मिडियम गॅस 5 शिट्या करणार आहेत मी, म्हणजे वरती पण येणार नाही आणि शिजल्या पण जातील बरोबर. आणि हे जे पीठ ठेवलंय हे नंतर टाकायचंय आपल्याला त्यामध्ये. हे करते आता कुकर इकडे ठेवते आणि ते मला बनवायच्या भाकरी आपले. आता बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहे बरोबर. हे बारीक गॅसवर याच्या मी 5 ते 6 शिट्या केल्या. बारीक म्हणजे मिडियम ठेवलेला. तोपर्यंत मी इकडे भाकरी वगैरे करून घेतल्या. याच्याबरोबर बाजरीची भाकरी लागते बघा. 4-5 बाजरीच्या भाकरी केल्या. खायला तर आम्ही दोघंच, पण तुम्हाला माहिती का बनवते. रात्रीचा थोडासा भात होता, फोडणीचा भात केलेला रात्री गरम गरम. दीदीला पाहिजे होता तूप घालून मस्त असा साधा सिंपल असा खिचडी भात केला. तर आवडला तिला, खाल्ला. तो राहिला थोडासा तर वाटीभर तर गरम केलाय. हे गरम पाणी ठेवलंय. यश आलाय आता. दह्याची पिशवी सकाळी सांगितलेली ती ओतून घेतली यात. हे साबुदाणे आणि दही आता यशला देते तिकडे. तर आता हे बघा, हे पीठ जे आहे हे काढून ठेवलेले, हे तुम्हाला दाखवलं होतं मी. आता त्यावर हे गरम पाणी घालायचे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता मी एवढंच ट्रायपॉड लगेच लावत नाहीये. हे बघा भिजल्यानंतर असं चिकट होतं. चिकट त्याच्या गुठळ्या नाही राहू द्यायच्या. एकदम असं चांगलं मॅश करायचं, एकदम हातावर असं मॅश करायचंय. कारण त्या जे आपण शेंगोळे बनवलेत त्याला घट्टपणा येण्यासाठी हे पीठ आपलं मिक्स करून टाकायचं असतं गरम पाण्यामध्ये. थंड पाणी अजिबात नाही घालायचं कुठे. कुकर थंड झाला आणि मी झाकण काढलं. पण आता पुन्हा झाकण काढायचं होतं, वरती करून ठेवलं. आणि हे असे बघा हे झालेत, शिजलेत असे कमी पाण्यामध्ये, म्हणजे वरती नाही गेले. हे कमी पाण्यामध्ये मी असे शिजून घेतलेत. आणि हे जे ते पाणी पिठाचा गोळा होता बघा, तो असा मी मिक्स करून ठेवलाय यामध्ये. गरम पाणी होतं त्यात घातलंय आणि आता गॅस पेटवलं. हे बघा जे पीठ होतं दिसतंय डब्यामध्ये ते असं मिक्स करून घेतलेलं यामध्ये. चांगलं हलवून घेते. ट्रायपॉड नेला मी तिकडे. असं चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे दोन्ही. सगळं असं मिक्स करून घेतलं आणि गरम पाणी होतं ते पण टाकलं. कारण असं अजून ते घट्ट होणार आहे शिजून. अजून थोडेसे उकळू द्यायचे मला. हे बघा असा घट्टसर असा ठेवला आहे. अजून उकळेल आणि थोडासा घट्ट होईल. आता हे उकळत आहे. वरतून यानंतर थोडंसं कच्चं तेल घालायचं आहे. ट्रायपॉड नाही लावला का, ते ताईंचं काम चालू आहे बघा. इथून थोडंसं पुन्हा 2 चमचेभर तेल घातलं आहे. हे वरतून जे कच्चं तेल टाकतो आणि याने खूप जे आपण बेसन बनवतो त्याला आणि शेंगोळ्याला खूप चांगली चव येते. त्याने खूप सुंदर दिसतात आणि चव पण खूप भारी येते. आता हे थोडे उकळू देते. त्या ताईंचं काम चालू आहे. हे बघा भांडी घासायचं काम चाललंय. त्यांना नाही दाखवत मी. चला उकळू देते हे आणि नंतर तुम्हाला भेटते मग. बघा ताईंनो असे झालेत. आता हे चांगलं उकळी आली आणि एकदम आता घट्टसर झाले बघा. छान झाले. बाबीचं काम पण झालं, सगळं भांडी बिंडी आवरून झालं त्यांचं. मस्त झाले शेंगोळे, भारी शिजलेत. त्यांना थोडं खायला पण दिले. बाबीला म्हटले कधी टेस्ट करणार, थोडेसे खा जरा. तर खाल्ले, त्यांना आवडले. असे झाले. आता गॅस बंद केलाय मी. गॅस बंद आणि थोडा वेळ झाकण ठेवते जरा. बाजूवाल्यांना द्यायचे थोडेसे, त्यांना आवडतात. त्यांच्या वाट्या काढून ठेवल्या. तर ताईंनो झालं माझं काम. माझं पण झालं, त्या ताईंचं पण झालं. भांडी लादी सगळं त्यांचं उरकलंय. माझं पण झालं सगळं काम. बसलेत होते आता जरा, तर त्या गॅस बीस धुत होतो पण येऊन बसलेली. तर चला आता छोटीशी रेसिपी काय ते दाखवली आपली, काय आहे ते सांभाळून घ्यावा. कोणाकडे काय बनवते, म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवतात. पण आमच्याकडे नाशिक भागाला ह्या उडदाचं घुट्ट आणि शेंगोळे म्हणजे एकदम प्रसिद्ध आणि एकदम आवडीची वस्तू असती. तर चला ठीक आहे, असू द्या. तर आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.